नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण राज्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत आणि या संदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। आणि या शासन निर्णयामध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यासाठी किती रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे, यामध्ये कोणते जिल्हे पात्र आहेत आणि बाधित शेतकऱ्यांची संख्या नेमकी किती आहे। तर सप्टेंबर महिन्यामध्ये जो अतिवृष्टीचा पाऊस झालेला होता, यामध्ये शेतीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं। तर त्या नुकसानाची भरपाई म्हणून शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत आणि या संदर्भात जो शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो, राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महसूल व वन विभागाअंतर्गत 18 सप्टेंबर 2025 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। तर यामध्ये जे जिल्हे बाकी राहिलेले होते ते सर्व जिल्हे या शासन निर्णयाच्या माध्यमातून यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। तर सप्टेंबर 2025 मध्ये राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता 3,258 कोटी 56,740,000 इतका निधी वितरित करण्यास शासनामार्फत मंजुरी देण्यात आली आहे। तर आता यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत याबद्दलची माहिती थोडक्यात समजून घ्या। तर नागपूर विभागातून नागपूर, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली हे जिल्हे पात्र आहेत। त्यानंतर अमरावती विभागातून अकोला, अमरावती आणि यवतमाळ, त्यानंतर पुणे विभागातून सातारा, सोलापूर, पुणे आणि सांगली, त्यानंतर नाशिक विभागातून नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर, त्यानंतर कोकण विभागातून ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। तर सप्टेंबर महिन्यामध्ये या जिल्ह्यात पावसामुळे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते। तर अशा जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करण्यासंदर्भात हा शासन निर्णय जाहीर करण्यात आलेला आहे। तर लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे। महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।